आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात रिपब्लिकन सेना आक्रमक। 19 ऑगस्टला काळे झेंडे दाखवणार। आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात रिपब्लिकन सेना आक्रमक झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 19 ऑगस्टच्या नाशिक दौऱ्यात काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार असल्याची घोषणा रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अविनाश शिंदे यांनी केली आहे। अनुसूचित जातीतील मोठ्या घटकांचा उपवर्गीकरणाला विरोध असतानाही सरकारकडून प्रक्रिया पुढे रेटली जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केलाय। केवळ एका घटकाच्या मागणीचा आधार घेऊन इतर उपजातींच्या भावना आणि आक्षेपांकडे दुर्लक्ष करणं हे सामाजिक न्यायाच्या भूमिकेला छेद देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर निर्णय घेण्यापूर्वी आंबेडकरी समाजातील सर्व नेते, संघटना आणि संबंधित घटकांशी सरकारनं चर्चा करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेनं केली आहे। मात्र या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आंबेडकरी नेत्यांना भेटण्याचे मुख्यमंत्री टाळत असल्याचा आरोपही शिंदे यांनी केलाय। सरकारनं आपली भूमिका बदलली नाही आणि उपवर्गीकरणाचा निर्णय लादण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला तर नाशिकपासून आंदोलनाची ठिणगी पेटून हे आंदोलन महाराष्ट्रभर तीव्र करण्यात येईल असा इशारा अविनाश शिंदे यांनी दिलाय। यावेळी महाराष्ट्र प्रदेश नेते विनय कटारे, जिल्हा महासचिव जिथेश शार्दूल, युवा सेना अध्यक्ष सुनील साळवे आणि कार्याध्यक्ष मारुती घोडेराव उपस्थित होते। आंबेडकर यांनी कलम 341 नुसार दिलेलं आरक्षण कायमस्वरूपी संपवण्यासाठी बीजेपी सरकारने आरएसएसच्या माध्यमातून उपवर्गीकरण अवघडचा जो घाट घातलेला आहे, आम्हाला ते उपवर्गीकरण नको आहे म्हणून 59 जाती एकत्र येऊन लाखोचे मोर्चे काढत आहे, आपण सर्व बघत आहात। परंतु या मोर्चांना कुठेही दाद न देता या राज्याचे मुख्यमंत्री आंबेडकरी नेत्यांना भेटण्यासाठी वारंवार टाळत आहेत, त्यांना कुठलंही उत्तर द्यायला ते तयार नाही आहेत। तरीही पर्याय म्हणून आम्ही आता बीजेपीचे नेते आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब हे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात जिथं कुठं जातील तिथं त्यांना काळे झेंडे आणि काळ्या फिती लावून त्यांचा निषेध केला जाईल। माझ्या माहितीनुसार येत्या 19 तारखेला व 22 तारखेला देवेंद्र फडणवीस साहेब हे नाशिकमध्ये येणार आहेत। तरी या नाशिकमधील आंबेडकरी जनता, त्या महिला असतील, पुरुष असतील, बालक असतील, विद्यार्थी असतील, ते सर्व रस्त्यावर उतरून देवेंद्र फडणवीस साहेबांना काळे झेंडे व काळे फिती लावून त्यांचा निषेध करतील शांततापूर्वक। त्यासाठी आम्ही तशी परमिशन सीपीकडे मागितलेली आहे।